राष्ट्रवादी पार्टी ने बीजेपी एमएलए गोपीचंद पडलकर के खिलाफ एहतजाजी मुजाहरा किया। यह एहतजाज बीजेपी एमएलए गोपीचंद पडलकर के उस मुतनाज़ा बयान के खिलाफ किया गया जो उन्होंने नायब वज़ीर आला अजीत पवार के बारे में दिया था। इनके इस मुतनाज़ा बयान के बाद एनसीपी के अजीत पवार ग्रुप में शदीद बरहमी फैल गई है। यही वजह है कि एनसीपी अजीत पवार ग्रुप की जानिब से रियासत भर में गोपीचंद पडलकर के खिलाफ एहतजाजी मुजाहरे हो रहे हैं। नांदेड़ में भी एनसीपी के मकामी जिम्मेदारान और कारकुनान ने सड़कों पर उतरकर गोपीचंद पडलकर की तस्वीर का एक बैनर बनाया और उस पर जूते बरसाकर अपनी नाराजगी जाहिर की। इस दौरान गोपीचंद पडलकर के खिलाफ जमकर नारे भी लगाए गए और इन्हें अपने बयान को फौरन वापस लेकर अजीत पवार से माफी मांगने का मुतालबा किया गया। एहतजाजी मुजाहरे की क़ियादत एनसीपी यूथ शहर सदर मोहसिन खान पठान और कारगुजार सदर माधो चिंचाले पाटिल कर रहे थे। इस मौके पर एनसीपी अजीत पवार ग्रुप के ओहदेदारों और कारकुनों की बड़ी तादाद मौजूद थी। हमने यहाँ पे आंदोलन किया है कि माननीय अजीत दादा पवार साहब के बारे में जो अपशब्द जिसने जो भाजपा का आमदार नालायक आमदार जो बाटुक जो मंगलसूत्र चोर वो जिसका लायकी भी नहीं है कि अजीत दादा के सामने बात करने की, उसने दादा के बारे में इतना अपशब्द कहा। उसको हमने आज आंदोलन के ज़रिए आज उसको जोड़े मारा आंदोलन किया है। अगरचे वो इस पे भी खामोश नहीं हुआ तो हम उसके सामने उसके ऊपर जोड़े मारकर आंदोलन करेंगे। पडळकर हा नावाचा प्राणी खऱ्या अर्थानं केवळ प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी विधान भवनामध्ये देखील सभापतीला उलटं बोलला, याची मानसिक परिस्थिती बदललेली आहे या माध्यमातून दिसत आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय आमचे लाडके नेते अजितदादा पवार असतील, अशा सर्व राजकीय नेत्यांना खालची स्थळाची वाक्य उद्गारून तो प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी प्रयत्न करत असतो। पण भाजपला हे कळायला पाहिजे की हा व्यक्तीचा लवकरात लवकर राजीनामा घेऊन त्याची पक्षातून हकालपट्टी करणं हाच एकमेव पर्याय त्याच्यापुढे राहिलेला आहे। कारण का यापुढे जर घडत गेलं तर यामध्ये आपली महायुतीमध्ये तूट होण्याची फार मोठी शक्यता आहे। या अनुषंगाने बावनकुळे साहेब असतील, तसेच देवेंद्र फडणवीस साहेब असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्व महायुतीतील नेत्यांनी या एकत्रित बैठक करून ह्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही का नाही शांत बसणार नाही। मी या ठिकाणी आपल्या नांदेडच्या सर्व युवक कार्यकर्ते व फादरच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही आज फक्त इथं त्यांना जोड्यानं मारलेलं आहोत, प्रत्यक्षात जोड्यानं मारण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे। एवढंच मी या ठिकाणी त्यांना गंभीर इशारा देतो व याच्या दखल शासनातील देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन याचा राजीनामा घेतला पाहिजे। आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर जे खालच्या पातळीवर टीका केलेली आहे, हा मंगळसूत्र चोर गोप्या यांना अवकाशात राहून बोलणं गरजेचं आहे। आणि आमच्या सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला ताकीद दिली होती की बा तुम्ही महायुती सरकारमधील लोकांना कोणीही अपशब्द काढू नये, आमदाराविषयी बोलू नये, काही कोणाबद्दल अपशब्द काढू नये। जर असे आमदार लोक जर आमच्या नेत्याबद्दल बोलत असतील तर तुम्ही त्यांना काय बोलणार, आता ह्याकडे आमचं लक्ष राहील। जर तुम्ही ताबडतोब त्या गोप्याचा बंदोबस्त केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरेल आणि गोप्याला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असं मी तुम्हाला सांगतो। आज आम्ही नांदेड शहरामध्ये राष्ट्रवादी युवकच्या वतीने मोहसिनभाईच्या नेतृत्वामध्ये नांदेड शहरामध्ये आम्ही त्याला जोडो मारो आंदोलन केलेलं आहे। भविष्यामध्ये त्याला आम्ही साक्षात जोडे मारणार। त्यानं जर त्याचं हे बेताल वक्तव्य नाही थांबवलं तर त्याला आम्ही साक्षात जोडे मारून त्याचा निषेध करणार।